नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपला यूट्यूब चॅनल चालू करून जवळजवळ महिना सव्वा महिना झाला आणि तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बांधवांनी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो। आपल्या चॅनलवर आपण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर टॉपिक टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये अधिकची अभिवृद्धी झाली। म्हणजे फॉर एक्झाम्पल परीक्षेमध्ये काही चुका होत असतात, अभ्यास करताना काही चुका होत असतात, अभ्यासाचं टाईम मॅनेजमेंट काय असावं हे सांगण्याचा प्रयत्न केला। त्यातल्या एका व्हिडिओचा मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की विद्यार्थ्यांनी कोणत्या चुका टाळाव्यात परीक्षेमध्ये, म्हणजे अधिकचे मार्क पडू शकतात। चक्क हा व्हिडिओ जो आहे तो 19,000 शिक्षक बांधवांनी MPSC विद्यार्थ्यांनी ऐकला आणि त्यातून त्यांनी त्या ज्या चुका आहेत त्या टाळण्याचा प्रयत्न केला। तर त्यांच्या मार्कामध्ये जवळजवळ 120 130 इतकी अभिवृद्धी झालेली आहे। याचा अर्थ काय, तर हे जे ऑदर अभ्यासक्रमाशिवाय टाकलेले जे व्हिडिओ आहेत ते शिक्षक बांधवांना MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक आवडू लागलेले आहेत। तरीही काही शिक्षक बांधवांनी आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अनुषंगाने जो अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जे काही टॉपिक आहेत ते टाकण्याचा मला फोन केला आणि सर म्हटले की तुमचे ऑदर व्हिडिओ आम्ही ऐकतो, खूप आनंद वाटतो, परंतु अभ्यासक्रमाचे व्हिडिओ इथून टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला आणखी बरं होईल। त्या अनुषंगाने आपण काय करतो, ह्या विद्यार्थ्याची मागणी मान्य करून 2 प्रकारचे व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतोय। त्याचं कारण की काही जणांची परीक्षा आता 28 जूनला आलेली आहे आणि एक्झामचा कालखंड आणि सध्याच्या व्हिडिओचा कालखंड पाहिला असता तुम्हाला ट्रिक्स आणि शॉर्टकट किंवा डायग्रामच्या माध्यमातून त्वरित एखादा टॉपिक समजू शकेल, या माध्यमातून आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर सविस्तर अभ्यासक्रम म्हणजे प्रत्येक घटकनिहाय टाकण्याचाही प्रयत्न करतोय। फक्त एक्झामच्या अनुषंगाने आजच्या तासाला आपण काय करतोय, मराठी व्याकरण हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला माहिती आहे की MPSC सारख्या परीक्षेला 50 मार्क या घटकावर असतात, तर तुमच्या TET परीक्षेला मराठी व्याकरणावर 30 मार्क आहेत आणि त्यावरच आधारित असणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो महत्त्वाचा म्हणजे हिंदी व्याकरण। म्हणजे तुम्हाला जे व्याकरणाचे टॉपिक आहेत ते शॉर्ट ट्रिक्स आणि डायग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून जे तुम्हाला चुटकीसरशी समजू शकतील आणि तुमच्या मार्कामध्ये अभिवृद्धी होऊ शकेल। मग त्या अनुषंगाने आजच्या तासाला आपण मराठी व्याकरणाचे 4 महत्त्वाचे घटक घेण्याचा प्रयत्न करतोय। यामध्ये समास आहे, त्याचबरोबर प्रयोग आहे, त्याचबरोबर संधी आहे आणि शब्दांच्या शक्ती व रस हे जे 4 टॉपिक आहेत की जेणेकरून तुम्हाला 8 ते 10 मार्क सहजासहजी देऊ शकतील आणि तेही डायग्रामच्या स्वरूपात घेणार आहे। म्हणजे ह्याच्यावर जर आपण पाहिलं तर विस्तारात्मक व्हिडिओ आपल्या अनेक यूट्यूब चॅनलवर आहेत, परंतु तुम्हाला चुटकीसरशी समजलं पाहिजे हा या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सांगण्याचा प्रयत्न असेल। त्यातील आपण एक पहिला टॉपिक म्हणून आपण काय करतोय, आज समास हा पहिला टॉपिक घेतोय। त्या समास या घटकाची आपण या ठिकाणी माहिती पाहत असताना तो डायग्रामच्या स्वरूपात पाहणार आहे। मग समास हा शब्द सम अधिक अस या शब्दापासून तयार झालेला आहे। म्हणजे काय, सम आणि अस। सम म्हणजे काय, सारखे, अस म्हणजे काय, शब्द। सारख्या शब्दाचं एकत्रीकरण करून एक सामासिक शब्द या ठिकाणी तयार झालेला असतो। म्हणजे तोंडपाठ असेल, गल्लोगल्ली असेल, त्यानंतर महादेव असेल, असे अनेक शब्द त्या ठिकाणी तयार होतात। मग या शब्दाचे विग्रह केल्यानंतर किंवा पोटशब्द लिहिल्यानंतर कोणत्या शब्दाला महत्त्व आहे यावरून समासाचे एकूण 4 प्रकार पडतात। याचा अर्थ काय, तर विग्रह करायचा किंवा पोटशब्द लिहायचे आणि हे लिहिल्यानंतर पहिला शब्द महत्त्वाचा आहे का, दुसरा महत्त्वाचा आहे का, दोन्ही महत्त्वाचे आहेत का, दोन्हीही महत्त्वाचे नाही, यावरून जवळजवळ 4 प्रकार पडतात। त्यातला पहिला समास आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास आहे। अव्ययीभाव समासामध्ये काय असतंय, जेव्हा 2 शब्द त्या ठिकाणी लिहिलेले असतात तेव्हा पहिल्या शब्दाला त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व असतंय, मग त्यावेळेस अव्ययीभाव समास होतो। फॉर एक्झाम्पल काय असेल, तर तोंडपाठ, तोंडाने पाठ, म्हणजे या ठिकाणी तोंड हा शब्द महत्त्वाचा आलेला आहे। त्याचबरोबर गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्लीत, म्हणजे या अँगलचे जेव्हा शब्द येतात तेव्हा लक्षात ठेवायचं की तो अव्ययीभाव समास असतो आणि त्या ठिकाणी पहिल्या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व असतं, म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा पहिला शब्द महत्त्वाचा आहे। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास। तत्पुरुष समासामध्ये लक्षात ठेवा की जेव्हा शब्दाचे विग्रह केलेले असतात किंवा पोटशब्द लिहिलेले असतात तेव्हा दुसरा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा असतो। म्हणजेच काय, तर लक्षात ठेवा या ठिकाणी आपण महादेव असं म्हटलं तर महान असा कोण, देव,
तर महादेव या शब्दाचे पोटशब्द दिले तर महान असा देव म्हणजे दुसरा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आलेला आहे, म्हणून त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. तिसरा समास येतो म्हणजे द्वंद्व समास. लक्षात ठेवायचं की द्वंद्व म्हणजे दोन्ही, द वरून लक्षात ठेवायचं की दोन्हीही. तर या ठिकाणी काय केलं असतं, दोन्हीही शब्द त्या ठिकाणी महत्त्वाचे आलेले असतात. म्हणजे आपणाला जर विचारलं की आई वडील यापैकी महत्त्वाचं कोण आहे, तर बहुतांश वेळा आपण उत्तर देतो आई आणि वडील दोन्हीही महत्त्वाचे आहेत. किंवा बहीण भाऊ असेल, पाप पुण्य असेल, या दोन्हीही शब्दाला अनन्य साधारण या ठिकाणी महत्त्व असतंय. म्हणजेच काय, ज्या समासामध्ये दोन्हीही शब्द महत्त्वाचे असतात, म्हणजे पहिलाही शब्द महत्त्वाचा असतो आणि दुसराही शब्द महत्त्वाचा असतो, त्यावेळेस द्वंद्व समास होत असतो. यानंतर चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय, जसं अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तेव्हा त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल काय, जितेंद्रिय याचा अर्थ काय आपल्याला विग्रह करू शकत आपण. मग काय करतोय, जिंकलेले आहेत इंद्रिय ज्याने असा तो, म्हणजे शेवटी तो ते असं काय आलं लक्षात ठेवायचं, तो बहुव्रीही समास असतो. त्याचबरोबर गजानन, गजाचे आहे आनंद असा जो तो, तेव्हा लक्षात ठेवायचं तो बहुव्रीही समास असतो. मग आता याच्यामध्ये तत्पुरुष समासाचे वगैरे यांचे प्रकार पडतात, परंतु आपल्या एक्झामच्या अनुषंगाने आपल्याला एवढी जरी माहिती लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे. काय, अव्ययभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ या लक्षात ठेवा की काय, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, म्हणजे दिवसेंदिवस आता प्रत्येक दिवस, म्हणजे इथं पहिले पद महत्त्वाचे असते. या ठिकाणी तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. शेवटी शक्यतो तो, ती, ते असा याचा प्रयत्न होतो. उदाहरणार्थ जितेंद्रिय, जिंकलेले आहेत इंद्रिय ज्याने असा तो, या स्वरूपाचा शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवले तर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगली मार्क पडू शकतात. तर समासाच्या अनुषंगाने आज एवढी माहिती लक्षात ठेवा. खरं तर जेव्हा आपण वर्गामध्ये हे टॉपिक शिकवतो तेव्हा समास शिकवायला आम्हाला 2 दिवस लागतात, परंतु एक्झामचा विचार केला असता आणि काही लोकांना कितीही वाचलं, कितीही युट्यूबवरचे आपण पाहिली माहिती तरी काही कळत नाही, तेव्हा शॉर्ट ट्रिक्स आणि डायग्रामच्या माध्यमातून हा सांगण्याचा माझा प्रयत्न होता. तर या ठिकाणी समास हा घटक संपतोय. समासानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक येतो ते म्हणजे संधी. तर संधी हा जो शब्द आहे किंवा हा जो शब्द आहे तो सांध या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. आता सांध याचा अर्थ काय आहे, तर सांधणे, जोडणे, एकत्रित करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आपल्या व्याकरणदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे, तर जसं आपण म्हणतो की सूर्याचा अस्त झाला. आता सूर्याचा अस्त झाला हा खूप मोठा वाक्य झालं, परंतु ते जर एकत्रित केलं सगळ्यापासून तर आपण सूर्यास्त म्हणतो. म्हणजे त्या सगळ्या शब्दाला आपण सांधलं, एकत्रित केलं. मग शब्दाचे पोट शब्द लिहिल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय येतो किंवा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय येतो, यावरून संधीचे पुन्हा 3 प्रकार पडतात. त्यामध्ये लक्षात ठेवा, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. 3 प्रकार कोणते, तर स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. आता संधी आणि समास हे सख्खे बहीण भाऊ असल्यासारखं आहेत. तिथं जसं शब्दाचे पोट शब्द लिहिले तसं इथंही आपण जर शब्दाचे पोट शब्द लिहिल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं स्वर संधीमध्ये जर आपण शब्दाचे विग्रह केला किंवा पोट शब्द लिहिले तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आला आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील स्वर आला तर त्याला स्वर संधी असे म्हणतात. आपण एक उदाहरण पाहूया. सूर्यास्त याचा विग्रह केला आपण तर सूर्य प्लस अस्त. आता सूर्याच्या इथे आलेला आहे आणि अस्त आहे, इथं पण आलेला आहे. याचा अर्थ दोन्हीही स्वर आलेले आहेत, त्यामुळं याला स्वर संधी असं म्हणतात. बघा, स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संधी आहे. शब्दांचे विग्रह केल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वरच असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील स्वर असतो, तेव्हा त्याला स्वर संधी असे म्हणतात. मग याच्यामध्ये कवीश्वर नावाचा शब्द आहे, सूर्यास्त आहे, असे अनेक शब्द येतात. पण आपल्याला शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून असलेला आपण जास्त शब्द घेऊ शकत नाही. मात्र यावरून आपल्या लक्षात येतं की स्वर संधीमध्ये स्वर प्लस स्वर दोन्ही शब्द स्वर आलेले असतात. दुसरा शब्द आहे व्यंजन संधी. शब्दाचे पोट शब्द लिहिल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन यापैकी कोणताही येऊ शकतो, तेव्हा त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. याचा अर्थ काय की शब्दाचे पोट शब्द लिहिल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण खूप महत्त्वाचा भाग पाडतो किंवा किंबहुना
आपली संधी निश्चित करण्याचं कार्य तो शब्दच करत आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं व्यंजन संधीमध्ये बघा, व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन आलेलं असतंय. याचा अर्थ काय? जगन्नाथ. याचा जर आपण विग्रह केला तर जगत, इथं तचा पाय मोडलेला आहे, याचा अर्थ हे व्यंजन आलेलं आहे. आणि पुढं नाथ असं केलेलं आहे, म्हणजे ना, इथं आ आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला व्यंजन आलंय आणि नंतर स्वर आलेला आहे. याचा अर्थ काय होतो की शब्दाचे पोट शब्द लिहिल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजनच असतो, म्हणजे तेथील शब्दाचा पाय मोडलेलाच असतो, तेव्हा त्याला व्यंजन संधी म्हणतात. दुसरा शब्द स्वर किंवा व्यंजन यापैकी कोणताही येऊ शकतो. म्हणजे व्यंजन संधीमध्ये आपल्या लक्षात आलेलं आहे व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन. याचा अर्थ लक्षात ठेवा, व्यंजन संधीमध्ये आपल्याला व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजनाला महत्त्व असतंय. तिसरा प्रकार आहे ते म्हणजे विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये शब्दाचे पोट शब्द लिहिल्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग म्हणजे 2 डॉट आलेले असतात आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन यापैकी कोणताही येऊ शकतो. याचा अर्थ काय होतो? विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्गच आला पाहिजे आणि दुसरा शब्द स्वर किंवा व्यंजन यापैकी कोणताही आला तरी चालतो. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं यशोधन हे लिहिताना आपल्याला यशहा म्हणजे 2 डॉट आलात अधिक धन या स्वरूपाचा या ठिकाणी विग्रह होतो, म्हणजेच इथं विसर्ग आला आणि इथं स्वर आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवा, विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दाला विसर्ग आला पाहिजे आणि दुसऱ्या शब्दाला स्वर किंवा व्यंजन आला तरी चालतो. यावर निश्चित होतं तीनही प्रकारानुसार काय की संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा संधी निश्चित करण्याचं कार्य करत असतो. मग पुन्हा एकदा लक्षात ठेवा काय, स्वर संधीमध्ये स्वर प्लस स्वर आलेला असतंय, व्यंजन संधीमध्ये व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन कोणतंही आलेलं असतंय आणि विसर्ग संधीमध्ये विसर्ग प्लस स्वर किंवा व्यंजन यापैकी काही आलेलं असतंय. आणि या अनुषंगाने हे 3 मुख्य प्रकार पडतात. आणि पुन्हा विशेष संधी 2 प्रकारच्या आहेत, त्या मराठीतील आहेत. विचारलं पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. आता पूर्वरूप संधी जी आहे लक्षात ठेवायचं काय की आपल्याला परीक्षेला प्रश्न असतो नाहीसा या शब्दाचा विग्रह करा किंवा नाही प्लस असा हा कोणत्या संधीचा प्रकार आहे. तर लक्षात ठेवा, पूर्व आपण MPSCला पूर्व परीक्षा असते बघा, पूर्व परीक्षा म्हणजे पहिली परीक्षा असते. मग याचा विग्रह केल्यानंतर जेव्हा पहिला शब्द लिहिताना आहे असा राहतो, इथं बघा नाही आलंय, आहे असा राहिलाय आणि यातला हा लुप्त झालेला आहे आणि यापासून नाहीसा शब्द तयार झालेला आहे. मग पूर्वरूप संधीमध्ये काय लक्षात ठेवायचं, पहिला शब्द आहे तसा राहिलेला असतो, त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. आणि पर म्हणजे दुसरं, मग या ठिकाणी काय करायचं आहे, पर म्हणजे दुसरा असं लक्षात ठेवून या ठिकाणी जो दुसरा शब्द आहे तो आहे तसा राहतो. बघा हात प्लस ऊन, हातून, इथं ऊन आहे तसं राहिलं आहे. याचा अर्थ काय होतंय की दुसरा शब्द या ठिकाणी आहे तसा राहतो, म्हणजे पूर्व परीक्षा लक्षात ठेवायची, पहिला शब्द आहे तसा आणि पर म्हणजे दुसरा शब्द आहे तसा त्या ठिकाणी राहतो. यावरून हे संधीचे 2 प्रकार पडतात. मग असे जसं केलेसे, नाहीसा, नदीत, लाडूत यासारखे जे शब्द आहेत ते शब्द तुम्ही संधीमध्ये रेफरन्स बुकमध्ये जर व्यवस्थित वाचले तर आणखी त्या जास्त करू शकेल तुम्हाला. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी संधीचे हे मुख्य 3 प्रकार आणि 2 विशेष प्रकार पाहिले आहेत. वास्तविक पाहता संधी हा टॉपिक खूप ब्रॉड आहे, खूप मोठमोठे प्रकार आहेत, परंतु परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला एवढीच माहिती सांगण्याचा माझा उद्देश आहे. समास आणि संधी यानंतर तिसरा महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे प्रयोग. परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की समास, संधी, प्रयोग यावर सातत्याने प्रश्न विचारतात. अनेक विद्यार्थ्यांना हे टॉपिक पुस्तकामध्ये वाचून किंवा इतर व्हिडिओ पाहून कळत नाहीत, परंतु आपण हे सुद्धा टॉपिक अतिशय शॉर्टमध्ये ट्रिकच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा डायग्रामच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रयोग हा जो शब्द आहे तो शब्द प्र अधिक यूज या शब्दापासून तयार झालेला आहे. इथं काय असते नेमकं, तर कर्ता, कर्म, क्रियापद या 3 घटकाचं महत्त्व प्रयोगामध्ये खूप असतंय. कारण क्रियापद जे असतंय ते वाक्याचा आत्मा असतंय, किंबहुना मराठीमध्ये क्रियापदाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. कारण क्रियापद जर नसेल वाक्यामध्ये तर ते वाक्य हृदय नसलेल्या शरीरासारखं असतंय. मग इथं काय होतं, प्रयोगामध्ये वाक्यातील कर्ता बदलल्यानंतर क्रियापद बदलतं का कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलतं का दोन्हीही बदलून क्रियापद बदलत नाही. यावरून प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. म्हणजे प्रयोगाची व्याख्या काय आहे, तर कर्ता, कर्म, क्रियापद यांची जी सांगड असते, रचना असते, त्याला मराठी व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतात. आणि हा शब्द प्र अधिक यूज या शब्दापासून तयार झालेला आहे. त्यानुसार प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे आणि बाह्य प्रयोग आहे. आता कर्तरी प्रयोगाच्या नावामध्येच आहे बघा, कर्तरी प्रयोग म्हणजेच काय असणार आहे, वाक्यातील कर्ता बदललं
की क्रियापद बदलतं. उदाहरणार्थ काय आहे? गणेश पुस्तक वाचतो. आता गणेशच्या ऐवजी आपल्याला कर्ता बदलला आणि त्याच्याऐवजी आपण म्हणलं दीपिका पुस्तक वाचते. पहिल्यांदा वाचतो आलं होतं, आता वाचते झाले क्रियापद. आणि त्याच्याऐवजी आपण असं म्हटलं गुरुजी पुस्तक वाचतात. आपण कर्म तेच ठेवलं, फक्त काय बदललं? कर्ता बदलला, तरीही क्रियापदामध्ये चेंज झालेला आहे. याला म्हणतात कर्तरी प्रयोग. मग कर्तरी प्रयोग लक्षात कसा ठेवायचा? तर लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोग लक्षात ठेवण्याची दोन महत्त्वाची गोष्टी आहेत. एक महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या वाक्यात कर्ता अथवा कर्म याला कोणत्याही स्वरूपाचा प्रत्यय आलेला नसतो. आणि दुसरं, वाक्य नेहमी वर्तमान काळात आलेलं असतंय. याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. दुसरा प्रयोग आहे ते महत्त्वाचं म्हणजे कर्मणी प्रयोग. याच्या पण नावातच आहे. वाक्यातील क्रियापद जर कर्मानुसार बदललं तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणत असतात. मग हे कशाहून ठरणार आपण कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे का कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे? तर वाक्य बघा उघड, गणेशने पुस्तक वाचले. पहिल्या वाक्यात आपण काय म्हटलं होतं? कर्तरी प्रयोगामध्ये गणेश पुस्तक वाचतो. इथं काय म्हटलंय? गणेशने पुस्तक वाचले. मग लक्षात कसं ठेवायचंय? जेव्हा वाक्यामध्ये कर्ता अथवा कर्म याला प्रत्यय आलेला नसतो तेव्हा त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं. आणि कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी कर्त्याला प्रत्यय आलेला असतो. म्हणजे इथं गणेशने शब्द वापरलाय, याचा अर्थ काय होतो की कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय आलेला असतो. धोंडूने गाय बांधली, गणेशने पुस्तक वाचले, असे शब्द आलेले असतात म्हणजे कर्त्याला प्रत्यय आलेले असतात. त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. मग कर्मणी प्रयोगाचे पुन्हा इतर काही छोटेसे प्रकार पडले की त्याच्यावर प्रश्न विचारतात. मग याच्यामध्ये प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग आहे. प्रधान कर्तक नावातच आहे बघा. जे आपण वरी उदाहरणं रेग्युलर घेतो, उदाहरण धोंडूने गाय बांधली, गणेशने पुस्तक वाचले, दीपिकाने अभ्यास केला, हे जे शब्द आहेत सगळे ते कसे आहेत किंवा ही वाक्य जे आहेत कशाची आहेत? प्रधान कर्तक नावातच आहे, कर्मणी प्रयोगाचे आहेत. दुसरं आहे प्राचीन किंवा पुराण. आता प्राचीन किंवा पुराण इथं सकर्मक धातूला ज प्रत्यय आलेला असतो. म्हणजे तो काय व कर्म करी जे प्रत्यय आला या ठिकाणी ज जे असा प्रत्यय आलेला असतो. म्हणजे जर सकर्मक धातूला प्रत्यय आला असेल तर त्याला प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. तिसरा आहे शक्य कर्मणी प्रयोग. शक्य म्हणजेच काय असतं? थोडक्यात नावातच आहे बघा की या दिलेल्या वाक्यामध्ये शक्यता जाणवते. उदाहरणार्थ, मला आता थोडे चालवते, तिला आता थोडे पळवते, तिला आता थोडे खाववते, असे शब्द चालवते, पळवते, खाववते, बघवते असे शब्द आले शक्यता दर्शक, त्याला म्हणायचं शक्य कर्मणी प्रयोग. पुन्हा आहे समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोगामध्ये काय असतंय? जो मुख्य कर्ता असतो त्याला जा जी जे चा ची चे असे प्रत्यय आलेले असतात. फॉर एक्झाम्पल काय? आईचा स्वयंपाक करून झाला म्हणजे आईचा, इथं चाची प्रत्यय आले बघा. माझा अभ्यास करून झाला म्हणजे जहाजीचे चाचीचे. पप्पांची पोथी वाचून झाली म्हणजे ची प्रत्यय आला. अशा स्वरूपाचे चाचीचे जहाजीचे प्रत्यय लागणारे शब्द आले त्याला म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग. आणि त्यानंतर पुन्हा आहे कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी. ह्याच्यावर अधिकचे प्रश्न असतात. एकच लक्षात ठेवायचं, कर्त्याला कडून हा प्रत्यय आला की त्याला म्हणायचं नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग. कर्त्याला म्हणजेच काय? उदाहरणार्थ, पोलिसाकडून चोराला पकडण्यात आले, कडून प्रत्यय आला बघा. माझ्याकडून अभ्यास करण्यात आला, कडून प्रत्यय आला. म्हणजे कडून हा शब्द कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी म्हटलं की शब्द लक्षात ठेवायचं कडून. हे जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला हे प्रकार लक्षात राहतात. लक्षात ठेवा, प्रधान कर्तक म्हणजे रेग्युलर उदाहरणं लक्षात ठेवायची. गणेशने पुस्तक वाचले, धोंडूने गाय बांधले, दीपिकाने अभ्यास केला. दुसरा आहे प्राचीन किंवा पुराण म्हणजे ज हे सकर्मक धातूला प्रत्यय आलेला असतो, ज जी जे ज्या. तिसरा आहे शक्य म्हणजे शक्यता असते. चौथा आहे समापन, याचा अर्थ काय? कर्त्याला जहाजी जे चाचीचे असे प्रत्यय लागलेले असतात. आणि कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग. आणि थोडक्यात काय कर्मणी प्रयोगाचे लक्षण ठेवण्याची काय आहेत वैशिष्ट्ये लक्षात ठेवण्याची? कर्मणी प्रयोगात नेहमी कर्त्याला प्रत्यय आलेला असतो, हे लक्षात ठेवायचं. दुसरं, कर्मणी प्रयोगातील वाक्य नेहमी भूतकाळी असतं. गणेशने गाय बांधली आपण म्हणतो, भूतकाळी वाक्य आहे. ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग पुन्हा एकदा सांगा, कर्तरी प्रयोगामध्ये काय? एक, वाक्य वर्तमान काळी असतं आणि कर्ता व कर्म याला प्रत्यय आलेला नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये काय येत आहे? वाक्य भूतकाळी येतं आणि कर्त्याला प्रत्यय आलेला असतो. इथं काय होतंय? कर्ता बदलला की क्रियापद बदलते. इथं कर्म बदलला की क्रियापद बदलते. मग कर्म बदलल्यानंतर काय? समजा आपण असं म्हटलं, गणेशने आंबा खाल्ला, कर्म बदलला. आपण आता समजा आंब्याच्या ऐवजी आपण चिंच म्हणूया. गणेशने चिंच खाल्ली. बघा, गणेशच आहे, वरील त्या ठिकाणी पुल्लिंगी क्रियापद आलंय आणि खाल्ली पुन्हा इथं गणेशने चिंच खाल्ली स्त्रीलिंगी क्रियापद आलंय. याचा अर्थ काय? कर्म बदलला आपण
तर क्रियापद बदललेलं आहे, त्यामुळे त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं. तिसरा आहे बाह्य प्रयोग. बाह्य प्रयोगामध्ये कसं असतंय, कर्ता व कर्म हे दोन्हीही बदलून क्रियापद बदलत नाही. तिथं कोणतेही तुम्ही कर्ता व कर्म टाका, क्रियापद मध्ये बदल होत नाही. म्हणजेच काय, बाह्य प्रयोगामध्ये कर्ता अथवा कर्म हे दोन्हीही न बदलता दोन्हीही बदलले तरीही वाक्यातील क्रियापद हे बदलत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असतं, हे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ काय, तर गणेशने गाईला बांधले. बांधले आलंय, मग इथं कसं येतंय, हाणले, मारले, जोडले, बदडले, पकडले या स्वरूपाची शिकवले या स्वरूपाची या ठिकाणी क्रियापद येतात. उदाहरणार्थ शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकविले या स्वरूपाची क्रियापद येतात. मग तुम्ही असं जरी म्हटलं त्या ठिकाणी प्राचार्यांनी मुलांना शिकविले, आईने मुलीला शिकविले, काही बदल होतो का, काही बदल झालेला नाही. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं, क्रियापद कर्ता व कर्म यानुसार बदलत नाही, ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असते. यावरून लक्षात काय ठेवायचं आहे, बाह्य प्रयोगामध्ये कर्ता व कर्म या दोन्हीलाही प्रत्यय आलेला असतो. काय, कर्ता व कर्म या दोन्हीलाही प्रत्यय आलेला असतो. बघा, कर्तरी प्रयोगामध्ये दोन्हीलाही प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगामध्ये केवळ कर्त्याला प्रत्यय येतो, आणि बाह्य प्रयोगामध्ये दोन्हीलाही प्रत्यय येतो आणि क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असतं. यावरून लक्षात ठेवायचं आहे काय, बाह्य प्रयोग म्हणजे काय हे आपण आता पाहिलेलं आहे. त्यानुसार प्रयोगाचे हे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. मराठी व्याकरणातील समास, संधी आणि प्रयोग या काठिण्य पातळीवरील टॉपिक नंतर आज आपण आता माहिती पाहत आहोत शब्दांच्या शक्ती व रस. वास्तविक पाहता शब्दांच्या शक्ती व रस हा मराठी व्याकरणामध्ये दुर्लक्षित असणारा घटक आहे, परंतु एका डिपार्टमेंटल PSIच्या परीक्षेला शब्दाच्या शक्तीवर जवळजवळ सलग 3 प्रश्न विचारले होते. मागच्या वर्षी अनेक परीक्षेला ह्या घटकावर प्रश्न विचारण्यात येत आहेत. आपल्याही परीक्षेला शब्दांचे रस असतात, त्याच्यावर प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे हा घटक ही आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये आता आपण पाहूया सुरुवातीला शब्दांच्या शक्ती. शक्ती याचा अर्थ काय असतो, ताकद असते. आपण नेहमी म्हणतो की एखाद्याच्या बोलण्याला खूप ताकद असते, त्याच्या बोलण्याला फार किंमत असते. तसंच आपल्या दैनंदिन लाईफमध्ये एखादा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला त्या शब्दाच्या अनुषंगानं जी काही माहिती प्राप्त होते, त्या माहितीला त्या शब्दाची शक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ लक्षात ठेवा, साप हा शब्द उच्चारला की आपल्याला सरपटणारा प्राणी, विषारी प्राणी, वाघ हा शब्द उच्चारला तर जंगलाचा राजा वगैरे असे शब्द आपल्या मनामध्ये काय होतात, तयार होत असतात, आणि ह्या शब्दालाच त्या शब्दाची शक्ती अशी म्हणतात. मग त्यानुसार शब्दाच्या शक्तीचे 3 प्रकार पडलेले आहेत. पहिली आहे अभिधा शक्ती, दुसरी आहे व्यंजना शक्ती आणि तिसरी आहे लक्षणा शक्ती. आता अभिधा शक्ती म्हणजे काय आहे, तर एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाच्या अनुषंगाने आहे तशी माहिती प्राप्त होणे, आहे तशी, त्याला अभिधा शक्ती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, प्राचार्य हा शब्द उच्चारला की आपल्या समोर येत आहे महाविद्यालयाचा एक प्रशासकीय प्रमुख, महाविद्यालयाचा प्रमुख, अशा अनेक शब्द आपल्या समोर येतात. साप हा शब्द उच्चारला की सरपटणारा प्राणी. त्यानंतर शिक्षक हा शब्द उच्चारला की आपल्या लक्षात येत आहे काय, अध्यापन करणारी व्यक्ती. म्हणजे त्या अनुषंगाने अभिधा शक्ती म्हणजे काय, थोडक्यात एखादा शब्द उच्चारला की त्या शब्दाचा आहे तसा अर्थ घेणे, त्यात कोणताही चेंज करायचा नाही, त्याला अभिधा शक्ती असं म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे व्यंजना शक्ती. व्यंजना शक्ती म्हणजे काय असतं की एखाद्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा दुसरा अर्थ घेतला तरच त्या वाक्याला परिपूर्णत्व प्राप्त होते. याचा अर्थ काय, तर समाजातील असले साप ठेचून मारले पाहिजेत. आता इथं साप हा शब्द आहे, डायरेक्ट आपल्याला साप या शब्दाचा अर्थ घेऊन चालणार नाही, तर असले साप याचा अर्थ दुष्ट माणसे. म्हणजेच व्यंजना शक्तीमध्ये आपल्याला दुसरा अर्थ घ्यावा लागतो त्या शब्दाचा किंवा त्या वाक्याचा, त्या शब्दाचा. त्यानंतर लक्षणा शक्ती जी असते, त्या लक्षणा शक्तीमध्ये वाक्याचाच दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे अभिधा शक्तीमध्ये शब्दाचा आहे तसा अर्थ घ्यायचा, व्यंजना शक्तीमध्ये शब्दाचा दुसराच अर्थ घ्यायचा, आणि लक्षणा शक्तीमध्ये तर वाक्याचाच दुसरा अर्थ घ्यावा लागतो, तरच त्या वाक्याला महत्त्व प्राप्त होतंय. फॉर एक्झाम्पल, आपण म्हणतो आम्ही गहू खातो, याचा अर्थ आपण डायरेक्ट गहू खातो का, नाही, पण गव्हापासून तयार केले पदार्थ आपण खात असतो. दुसरं, आमच्या घरावरून हत्ती गेला. आता डायरेक्ट घरावरून हत्ती जातो का, घरासमोरून जातो, तरी पण आपण तो घरावरून हत्ती गेला. असे चला ताटावर बसा, असे जे शब्दप्रयोग आहेत किंवा वाक्य आहेत त्या वाक्याला लक्षणा शक्ती असे म्हणतात. थोडक्यात लक्षात ठेवा, अभिधा शक्ती म्हणजे शब्दाचा आहे तसा अर्थ, व्यंजना शक्तीमध्ये शब्दाचा दुसराच अर्थ, लक्षणा शक्ती म्हणजे वाक्याचाच दुसरा अर्थ घ्यावा लागतो, तेव्हा त्या शब्दाची शक्ती असे म्हणतात. मग अभिधा शक्ती म्हणून प्रगट होणारा अर्थ आहे तो वाच्यार्थ.
कारण तुम्हाला हे जोड्या लावायला विचारतात. तर अभिधा शक्तीतून प्रगट होणारा अर्थ आहे वाच्यार्थ, लक्षात ठेवायचं, अव्वा म्हणायचं. त्यानंतर व्यंजना शक्तीतून लक्षात प्रगट होणारा अर्थ आहे व्यंगार्थ, लक्षात ठेवायला सोपा आहे. इथं पण वे आलंय, इथं पण वे आलंय. आणि लक्षणा शक्तीतून प्रगट होणारा अर्थ आहे लक्षार्थ, इथं पण ल आहे आणि इथं पण ल आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं अवघड काहीही नाही. तर अशा ह्या शब्दाच्या शक्ती आहेत. शब्दाच्या शक्तीनंतर शब्दाचे रस हा त्याचाच एक उपघटक आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे रस जे असतात, रस 6 प्रकारचे आहेत. म्हणजेच आंबट, गोड, तुरट, खारट अशा स्वरूपाचे. पण व्याकरणाचा विचार केला असता 9 रसाचे प्रकार. शब्दाच्या शक्तीनंतर पुढचा महत्त्वाचा घटक येतो म्हणजे शब्दांचे रस. रस याचा अर्थ चव, रुची असा आहे. आपल्या दैनंदिन लाईफमध्ये रसाचे 6 प्रकार पडतात, खारट, आंबट, तुरट वगैरे असे. परंतु व्याकरणाचा विचार केला असता रसाचे एकूण 9 प्रकार पडतात. मग रस म्हणजे काय? तर माणसाच्या दैनंदिन लाईफमध्ये जिथं आपण प्रवास करतो, जिथं आपण जातो, जिथं आपण राहतो, त्या परिसरामध्ये किंवा त्या वातावरणामध्ये आपल्या मनामध्ये स्थायी भाव निर्माण होत असतात. फॉर एक्झाम्पल, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या मनामध्ये शांतीची भावना निर्माण होते. स्मशानात गेल्यानंतर भीतीची भावना निर्माण होते. त्यानंतर एखाद्या मोटिवेटिव्ह व्यक्तीच्या सहवासात गेलं तर आपल्याला मोटिवेशन मिळतं. एखाद्या निगेटिव्ह व्यक्ती सहवासात तर आपल्याला निगेटिव्ह बनतो. असे जे मनामध्ये स्थायी भाव निर्माण होत असतात त्या स्थायी भावालाच रस असे म्हणतात. त्या अनुषंगाने रसाचे एकूण 9 प्रकार पडलेले आहेत. तर ते आपण पाहूया. पहिला आहे शृंगार रस. शृंगार म्हणजे काय असतंय? नर असते, मादी असते, यांच्यामध्ये प्रेमातून, आकर्षणातून हा रस निर्माण होत असतो. म्हणजे पृथ्वी तलावर जे नर मादी आहे, स्त्री पुरुष आहेत, यांना एकमेकातून वाटणाऱ्या आकर्षणातून या रसाची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, या कातर वेळी पाहिजे तू माझ्या जवळी, अशी जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं याच्यामध्ये येत असतात शृंगार रसामध्ये. दुसरा आहे वीर रस. म्हणजे आपल्याला माहिती आहे की धीरोदात्त प्रसंग घडतात. उदाहरणार्थ, जिंको किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, असे काही म्हणजे सैनिकांच्या अनुषंगानं काही धीरोदात्त प्रसंग घडले की आपल्या मनामध्ये वीररस निर्माण होत असतो. तिसरा आहे करुण रस. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये दुःख असतं, वियोग असतंय, संकट असतंय, अशा वेळेस माणूस फार दुःखी बनतो, त्यावेळेस करुण रस निर्माण होतो. मग आपण हे म्हणतो की आई म्हणून कोणी, आईस हा कमारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, अशा वेळेस करुण रस निर्माण होतो. त्यानंतर रौद्ररस निर्माण होतो. रौद्ररस म्हणजे काय? एखाद्याबद्दल प्रचंड चीड निर्माण होणे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाची कॉलेज लेवलला एखादी मैत्रीण असेल आणि त्या मैत्रिणीला जर दुसरा कोण मुलगा बोलत असेल तर अशा वेळेस त्या मुलाच्या मनामध्ये रौद्ररसाची निर्मिती होते. त्या समोरच्या मुलाबद्दल चीड निर्माण होते, त्यावेळेस रौद्ररस निर्माण होतो. त्यानंतर बिभत्स रस आहे. बिभत्स रस म्हणजे किळस, वीट, तिटकारा या अनुषंगाने निर्माण होतो. उदाहरणार्थ, एखादं लहान बाळ असतं, तो लाळ गाळत असतंय, त्याचबरोबर त्यानं पाठीमागं घाण केलेली असते, ते लोळत असतं खाली, अशा वेळेस किळसवाणी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, त्यावेळेस बिभत्स रस तयार होतो. त्यानंतर 6वा आहे तो म्हणजे हास्यरस. हास्यरस म्हणजे काय? तर जे दैनंदिन जीवनामध्ये जेथे विनोद केले जातात, काही हास्यविषयक घटना घडतात. उदाहरणार्थ, पु ल देशपांडे यांच्या गुदगुल्या या पुस्तकामध्ये असे काही प्रसंग निदर्शनास आले तेव्हा हास्यरस निर्माण होतो. त्यानंतर पुढचा आहे अद्भुत रस. म्हणजे या ठिकाणी ऐतिहासिक गोष्टी असतात, अलिबाबा 40 चोर वगैरे अशा गोष्टी असतात, तेव्हा अद्भुत रस निर्माण होतो. त्यानंतर भयानक रस असतो. म्हणजे याच्यामध्ये भीतीदायक घटना घडत असतात. उदाहरणार्थ, स्मशानातील काही गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये भीतीदायक घटना निर्माण होतात, त्यावेळेस भयानक रस निर्माण होतो. त्यानंतर आहे शांत रस. शांत रस म्हणजेच लक्षात ठेवा की मंदिर असेल, आश्रम असेल, देवालय असेल, इथं गेल्यानंतर मनामध्ये जे भाव निर्माण होतात त्याला आपण काय म्हणत असतो? शांत रस निर्माण होतो. कारण का? आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, हे गीत म्हणल्यानंतर, त्याचबरोबर किंवा पसायदान म्हटल्यानंतर, त्याचबरोबर अनेक मंदिरामध्ये संगीत लावलेलं असतं, त्यावेळेस शांत रस निर्माण झालेला असतो. मग अशा पद्धतीनं रसाचे हे 6 प्रकार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला अनेक फोन आले, त्या फोनच्या माध्यमातून मी प्रथमच अभ्यासविषयक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेही शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून. वास्तविक पाहता मराठी व्याकरण हा घटक खूप विस्तारित आहे. जेव्हा आपण प्रयोग शिकवतो तेव्हा त्याला 2-2 दिवस शिकवायला लागत असतात, परंतु परीक्षेच्या कालखंडाचा अभ्यास केला आणि आपल्या सध्याच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला असता एवढं डीपमध्ये घेणं शक्य नाही. म्हणून विद्यार्थ्याच्या मागणीनुसार आम्ही काय केलेलं आहे, डायग्रामच्या माध्यमातून हे 4 टॉपिक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरितही अनेक घटक भाग 2 म्हणून अशा स्वरूपाचे येणार आहेत. त्यामुळं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्वरित या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण जेव्हा पुन्हा व्हिडिओ काढला जाईल उरलेल्या अभ्यासक्रमावर तेव्हा तुम्हाला त्या क्षणी तो येत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही.